आणि नाशिकमधून एक मोठी बातमी, ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। नाशिकच्या पोलीस अकादमी इथे ईडीचं पथक दाखल झालं असून याच ठिकाणी एसआयटी कडून भोंदू खरातची चौकशी सुरू आहे। खरातच्या मालमत्तांची ईडीच्या मार्फत आता चौकशी होणार आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, अखेर ईडीचं पथक सक्रिय झालं तर? कारण आपण जर बघितलं तर परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी या तपासात हा तपास जो आहे तो ईडीच्या माध्यमातून केली जाईल, त्याचे आर्थिक व्यवहार तपासले जातील असं म्हटलं होतं। दरम्यान काल देखील आपण बघितलं तर ईडी कडून या संपूर्ण प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि आज अखेर ईडीचं पथक हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। पोलीस अकादमीमध्ये जिथे संपूर्ण या खराची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून केली जाते तिथे ईडीचं पथक हे पोहोचलेलं आहे आणि या खराच्या मालमत्ता असेल किंवा त्याचे इतर आर्थिक व्यवहार असेल या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली जाणार आहे। सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार एसआयटी कडून एक संपूर्ण मालमत्तांबाबत असेल या जमीन व्यवहारांबाबत एक अहवाल जो आहे तो तयार केला जातोय आणि हा अहवाल एसआयटी कडे दिला जाणार आहे आणि त्यानंतर ईडी जे आहे ते पूर्णपणे तपास जो आहे तो ठीक आहे प्रांजल, आज संध्याकाळी पत्रकार परिषद सुद्धा आहे एसआयटीची, अनेक खुलासे होतील। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।